ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. श्रीमदाद्य शंकराचार्य विरचित विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथावर सुरू असलेल्या आपल्या या मालिकेत आपले सर्वांचे स्वागत. मागील भागात आपण आध्यात्मिक साधकाकरिता वैराग्य जागा असणं किती महत्वाचे आहे आणि त्याकरिता त्याने काय काय दक्षता घ्यायला हव्यात हे ऐकले. तर या भागात आपण कर्मकांडाचा अतिरेक कसा वाईट असतो आणि आध्यात्मिक साधकाने कर्म कशा प्रकारे करावीत हे ऐकणार आहोत. आणि ते आपल्याला ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय सौ अपर्णाताई परांजपे विवेचन करून सांगणार आहेत. तर आत्ताच अपर्णा परांजपे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा. मग तेथा आपण एकाग्रांतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. ओम श्री सद्गुरवे नमः. श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथावर आपण चिंतन करतो. विवेक चूडामणी हा ग्रंथ म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद आहे. जेव्हा गुरु आणि शिष्य यांच्यातला संवाद असतो, शिष्य गुरूंच्या जवळ येऊन बसतो आणि आत्मज्ञान विषयक प्रश्न विचारतो आणि सद्गुरु त्याच्या प्रश्नाचं निरसन करतात. असा जो संवाद साधतो ना, त्याला उपनिषदच म्हणतात. त्यामुळे विवेक चूडामणी तसं पाहिलं तरी उपनिषदच आहे. गेले काही दिवस आपण या ग्रंथाचं चिंतन करतो. 12व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो. आज त्याचा पुढचा श्लोक पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण विवेक चूडामणी या ग्रंथाचे जे मंगलाचरण आहे ते म्हणूया. मी सांगते, कृपा करून आपण माझ्या मागोमाग म्हणावं. सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरु प्रणतोस्म्यहम्. सद्गुरु आणि परमात्मा यांना श्रीमद आद्य शंकराचार्यांनी एकाच वेळेला वंदन केलं. आता आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठीचे त्या मार्गावरचे जे वेगवेगळे टप्पे आहेत ते आपण पाहतो. शिष्य गुरुंना प्रश्न विचारतोय आणि गुरु सांगतायत की कशी वाटचाल करायची, त्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कुठल्या गोष्टी अनावश्यक आहेत हेही सांगतायत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला मिळवायचं असतं एक, पण आपण भलत्याच मार्गाने जातो किंवा नको त्या गोष्टी, ज्या गोष्टीची गरज नसते अशा गोष्टींमध्ये अडकतो आणि मग त्यात आपल्या साधनेचा वेळ वाया जातो. बऱ्याचदा अध्यात्म मार्गामध्ये येऊन साधक कर्मकांडांमध्येच अडकतात. मग कर्मकांड चुकीचं आहे का? मग चुकीचं असतं तर वेदांनी का प्रतिपादन केलं असतं? असे अनेक प्रश्न साधकाच्या मनात येऊ शकतात. पण आचार्यांनी या सगळ्याचे निरसन केलं. कर्म आवश्यक आहे, पण कुठपर्यंत? एका विशिष्ट पातळीपर्यंत. आपण लहान मुलांना पाढे पाठ करायला सांगतो. कुठपर्यंत सांगतो? त्याची ते मुखगत होत नाही तोपर्यंत. मग आता तो कॉलेजला गेला की आपण त्याला सांगू का, रे तू पाढे म्हण? नाही, कारण आता त्याला तोंडी ते आलंच पाहिजे असं आपण गृहीत धरलेलं असतं. त्यामुळे कर्मकांडांची आवश्यकता कुठपर्यंत? जोपर्यंत आपण या साधना मार्गात दृढ होत नाही, जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही तोवर. म्हणून 11व्या श्लोकात, गेल्या वेळेला तो श्लोक आपण पाहिला होता, त्यात आचार्य म्हणतात, चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये वस्तु सिद्धिर्विचारेण न किंचित कर्म कोटिभिः. कर्म ही चित्ताच्या शुद्धी करता आहे.
चित्त शुद्ध व्हावं याकरता कर्म केलीच पाहिजे. शिवाय आपण देह धारण केलंय, त्यामुळे देह धारण केलेला असताना कर्माचा पूर्णतया त्याग होणं शक्य नाही. पण अनावश्यक कर्म ती आपण टाळली पाहिजे साधकाने. ज्या कर्मांमध्ये आपली शक्ती उगाच खर्च होते ती शक्ती वाचवू आणि साधनेतल्या प्रगतीसाठी खर्च करू. म्हणून कर्म ही चित्तशुद्धी करतायत. आत्मवस्तूच्या लाभासाठी तिचा तसं म्हटलं तर प्रत्यक्ष काहीही उपयोग नाही. आत्मवस्तूची प्राप्ती ही योग्य विचारांनी होते. कोट्यवधी कर्म जरी केली तरी सुद्धा आत्मवस्तू म्हणजेच आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. जेव्हा आपण स्वधर्माचं आचरण करतो किंवा वेदांमध्ये सांगितलेला जो कर्म भाग आहे तो आचरतो, त्याने हळूहळू काय होतं, आपलं चित्त जे इतर गोष्टीने मलिन झालेलं असतं ते शुद्ध होतं. कारण वेद आपल्याला काय करावं आणि काय करू नये हे सांगतात. त्यात आपण शास्त्र म्हणतो. मग जे करू नये त्याचा आपण हळूहळू त्याग करतो आणि जे वेदांनी किंवा शास्त्रांनी पुरस्कारले तीच कर्म आपण करतो. मग हळूहळू हीच कर्म कुठल्या फलाच्या हेतूने न करता निरपेक्ष रीतीने करायची असते. आपला स्वधर्म म्हणून किंवा स्वकर्तव्य म्हणून. अगदी दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपण घरात जी कर्म करतो तो आपला स्वधर्म आहे किंवा स्वकर्तव्य आहे म्हणून करावे. मात्र त्याच्या बदल्यात कसली अपेक्षा बाळगू नये असं सांगितलंय. भगवान श्रीकृष्णाने श्रीगीतेत कर्मयोगात हाच उपदेश केला. कर्माचा त्याग नाही, कर्माच्या फलाचा त्याग. त्या फलामध्ये जी आपली आसक्ती असते ना त्याचा त्याग सांगितलाय. पण कर्माचा त्याग करून कोणी राहू शकत नाही. आता आपण सगळेजण ऐकत आहात, हे ऐकणं सुद्धा कर्म आहे. मी आपल्या पुढे बोलते किंवा चिंतन प्रकट करते हे सुद्धा कर्म आहे. बोलताना माझे हात वारे होतात ते कर्म आहे. आपल्या पापण्यांची उघडझाप होते आहे तेही कर्म आहे. श्वास घेतोय सोडतोय तेही कर्म आहे. एकीकडे अन्नपचन चालू आहे तेही कर्म आहे. मग कर्माचा पूर्णपणे त्याग होणं शक्यच नाही. म्हणून काही कर्म स्वाभाविक असतात ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. जसं मी म्हटलं, पापण्यांची उघडझाप किंवा श्वासोश्वास किंवा पचन हे स्वाभाविक कर्म. काही आपण जाणीवपूर्वक करतो. आता आपण सगळेजण ऐकत आहात, मी बोलते आहे, हे जाणीवपूर्वक करतोय. साधकांनी आणि नित्य नैमित्तिक कर्म जी आपल्याला स्वधर्मानुसार सांगितलेली आहेत ती कर्म. निषिद्ध कर्मांचा विचार साधकाने तर करूच नाही, कारण निषिद्ध कर्म आपण कशाला करू. मात्र ही जी नित्य नैमित्तिक कर्म आपण करतो किंवा स्वधर्म म्हणून जी कर्म आचरतो त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा न बाळगणं म्हणजेच कर्माचा त्याग करणं. प्रत्यक्ष तो त्याग नसतो, त्याचा फळाचा त्याग असतो. कारण कितीही कर्म केली तरी नुसत्या कर्मांनी आत्मज्ञान कधीच प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी योग्य विचार लागतो. पूर्वी गजानन महाराजांचा संस्थान होतं, तिकडे हत्ती होता. त्याला सगळं शिकवलेलं असायचं. तो हत्ती येणार, बादली घेणार, त्याने त्या मूर्तीला स्नान घालणार, मग नंतर पुजारी ते पुसणार मूर्ती. मग त्याला शिकवलेलं असायचं, तिथे हार असायचा मोठा, तो हार आणणार, तो गळ्यात घालणार, मग फुलं असणार ती सोंडेत घेऊन उधळणार. आता तो हत्ती कर्म करतोय, पण त्याला भक्ती म्हणू का आपण? कारण ते त्याने ज्ञानाने केलेलं कर्म नाहीये, ते त्याला तसं शिकवलं गेलंय, ट्रेनिंग दिलंय. म्हणजे कुठला विचार नाहीये त्याच्यात त्या हत्तीच्या मागे की आपण कोणाची उपासना करतोय, कोणाची भक्ती. त्यामुळे असं त्याने कितीही वेळा केलं, रोज तो करतोय हत्ती, म्हणून त्याला आत्मज्ञान होईल का किंवा भगवंताची प्राप्ती होईल का? नाही. कारण त्याने ते नुसतं कर्म म्हणून अज्ञानाने केलं, विचाराने केलेलं नाही. म्हणून विचार महत्वाचा असतो. म्हणून योग्य विचार. तर तो विचार कसा करावा आणि हा विचार म्हणजे कोणता? योग्य विचार, त्यालाच आपण म्हणतो विवेकयुक्त विचार. या ग्रंथाचं नावच विवेक चूडामणी आहे.
त्यामुळे विचार करताना सुद्धा विवेकाने करावा. जेव्हा विवेकाने आपण विचार करतो आणि त्याप्रमाणे कृती करतो, तेव्हा हा जो भवरोग आहे ना आपल्या सगळ्यांना झालेला, त्याचं निवारण होतं. कशामुळे? नुसत्या विचाराने नाही, तो विचार केल्याने जे आत्मज्ञान होतं ना, तेच त्याच्यावरचं औषध आहे भवरोगावरचं. त्याने तो भवरोग सहज नाहीसा होतो. आता एवढं आपल्याला कळलं की विचार योग्य करायला हवा आणि त्यांनी हे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होतं आणि त्यांनी हा दुःखमय संसार जो आहे तो नाहीसा होतो. जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होते. पण हा योग्य विचार म्हणजे नक्की कसा करायचा, त्याची पद्धत काय आहे तो विचार करायचा. कारण हा तत्वज्ञानाचा विषय आहे, सहजासहजी समजणार नाही. त्यामुळे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी एक दृष्टांत दिलाय यासाठी, आणि तो दृष्टांत अगदी आचार्यांचा लाडका दृष्टांत म्हणायला हरकत नाही. बऱ्याच ठिकाणी याच दृष्टांताचा वापर करून आचार्यांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले. आपण तो श्लोक पाहणार आहोत 12वा. सम्यक विचारता सिद्धा रज्जु तत्वावधारणा भ्रांतोदित महासर्प भव दुःख विनाश. काय सांगतात आचार्य या श्लोकातून आपल्याला? ह्याचा सरळ अर्थ आपण पाहू. योग्य विचार केल्याने रज्जूच्या खऱ्या स्वरूपाची धारणा होते आणि भ्रांतीने भासणाऱ्या मोठ्या सर्पामुळे वाटणारं भय आणि दुःख नाहीसं होतं. म्हणजे एक आपलं उदाहरण दिलं. ह्याच्यामध्ये मुख्य शब्द आहे भ्रम किंवा भ्रांती. ही भ्रम आणि भ्रांती आपल्या सगळ्यांनाच झालेली. काय भ्रम या शब्दाचा अर्थ किंवा भ्रांती या शब्दाचा अर्थ? जे आहे ते नाही आणि जे नाही ते आहे असं वाटणं किंवा भासणं, याला भ्रम असं म्हणतात. आणि याचा अनुभव आपण लौकिकात पण अनेक वेळा घेतो. रात्रीच्या वेळेला एखादी व्यक्ती जर भित्री असेल, एकटीच असेल घरामध्ये, अगदी तिनेच कपडे वाळत टाकलेले असतील, अचानक लाईट गेली, तिने पट्टी लावली एका खोलीत, कपडे दुसऱ्या खोलीत वाळत टाकले, तो पणतीचा उजेड थोडासा पसरलाय तिकडे, तेवढ्यात कपडे हल्ले, ती व्यक्ती घाबरते, बापरे ते भूत वगैरे. खरं ते भूत असतं का? नाही, कपडे वाळत टाकलेले असतात, वाऱ्याने ते हलतात, पण त्या व्यक्तीला वाटतं काहीतरी तिथे हालचाल झाली, काही भूत वगैरे, कारण रात्रीची वेळ आहे. म्हणजे जे नाही ते आहे वाटलं. भूत होतं का? नव्हतं, पण ते आहे असं वाटलं. आणि जे आहे ते नाही वाटणं. खरं काय होतं तिकडे? कपडे, पण ते वाटलेच नाही. याला म्हणतात भ्रांती. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि कित्येकदा आपल्याला ती भ्रांती आहे हेच कळत नसतं. ती भ्रांती आहे हे कळण्यासाठी विवेकयुक्त विचार करावा लागतो. आता हे आचार्यांनी सांगितलं ना उदाहरण पाहू आपण. एक व्यक्ती रस्त्याने चालली, जसं मगाशी मी सांगितलं ना, तशीच रात्रीची वेळ आहे, रस्त्यावरचे लाईट गेले, रस्ता तसा सामसूमच आहे, आजूबाजूला बरीच झाडी आहे आणि ती व्यक्ती चालली आहे आणि अचानक तिला समोर काहीतरी रस्त्यात असं वेटोळं घातलेलं दिसलं. दचकली, एक क्षण पुढे टाकलेलं पाऊल थांबवलं, घाबरली. बापरे, एवढा मोठा साप वेटोळं घालून बसलाय. आता हालचाल केली आणि त्याने आपल्याला दंश केला तर आजूबाजूला वाचवायला सुद्धा कोणी नाही. काय करायचं? दरदरून घाम फुटतो, थंडीचे दिवस असले ना तरी सुद्धा, कारण भीती वाटते. त्या भीतीमुळे दुःख वाटतं. दुःख कसलं? मरणाचं. पण हा दंश करेल, कोणी वाचवायला येणार नाही आणि आपला मृत्यू होईल. त्या मृत्यूचं दुःख, ती भीती
आणि त्याचा परिणाम शरीरावर की धडधडून घाम येणं, छातीत धडधड व्हायला लागली. हे सगळे परिणाम झाले की नाही? परिणाम कुठे आहे का? त्या माणसाला घाम आलेला आहे, धडधड होते आहे, भीती वाटते, असुरक्षित वाटतंय, दुःख होतंय, हे सगळं होतंय. हे खोटं नाही, पण हे कशामुळे झालं ते कारण खोटे, पण ते त्याला त्या क्षणी कळत नाहीये ना. तेवढ्यात मग कोणीतरी शेजाराला त्याची अवस्था पाहतो. का बरं हा माणूस एवढा घाबरलाय, काय झालंय? त्याच्या हातात टॉर्च आहे, तो चाललाय. तो म्हणतो, अरे घाबरतोस कशाला? तो काही साप किंवा नाग नाही, पहा जरा नीट. मग तो त्याच्या बॅटरीच्या झोत त्या गोष्टीवर टाकतो. त्याचे वेटोळ दिसलं ना त्याच्यावर, पाहतो. लगेच आपला विश्वास बसत नाही दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर, पण स्वतःनी बघितलेलं असतं ना. आपल्याला तो साप वाटलेला असतो, आपल्याला वाटतं तो सांगतो ते खरं कशावरून. पाहतो, मग कळतो बराच वेळ झाला हालचाल तर काही दिसत नाही, सापासारखं दिसतंय पण हालचाल काही नाही. मग तो जोरात आपला पाया पडतो तिकडे, की साप असेल तर तो हालचाल करेल त्या आवाजाने किंवा जमिनीला जी कंपनं येतील त्यांनी, तरी सुद्धा काही हालचाल होत नाहीये. मग तो माणूस पुन्हा सांगतो, अरे बघ मी झोत टाकलाय त्याच्यावर, तो साप नाहीये, ती दोरी आहे मोठी जाड. मग तो थोडासा पुढे जातो, जवळ जातो, निरखून पाहतो तर कळतं दोरी आहे. ज्या क्षणी त्याला कळतं की तो साप नाही ती दोरी आहे, तर जे वाटणारी धडधड होते ना ती पहिल्यांदा थांबते. धडधड थांबल्याबरोबर जो घाम येत असतो, घामाच्या धारा लागलेल्या असतात त्या थांबतात. चेहऱ्यावर जी चिंता आणि दुःख असतं ते नाहीसं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. हे उदाहरणाचं. हे सगळं कशामुळे झालं? कारण कोणीतरी सांगितलं आणि त्यांनी त्या गोष्टीचा योग्य विचार केला. काय विचार केला योग्य? की आपण इतका वेळ इथे उभं आहोत, ती वस्तू समोर आहे पण ती काही हालचाल करत नाही. आपण पाय आपटले, त्या कंपनाने सुद्धा ती वस्तू जागची हललेली नाही. आणि शिवाय या व्यक्तीने आता त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकलाय ना, आणि आपण जवळ जाऊन पाहिलंय, आणि मग खात्री पडलीये की तो साप नाही. म्हणजे स्वतः खात्री केली, विचाराने योग्य विचार केला, आणि मग ते भय, दुःख, चिंता नाहीशी झाली. तसंच म्हणाले आचार्य, काय होतं आपलं सुद्धा असंच आहे. आपण अविद्यारूपी अंधारातून चाललोय, वाटचाल करतोय. आपल्याला पूर्ण ज्ञान झालेलं नाही. अध्यात्मात आलोच ना, थोडंफार झालंय ज्ञान, पण खरं सांगू हे असं अर्धवट ज्ञानच घातक असतं. एक तर पूर्ण अडाणी असावं किंवा पूर्ण ज्ञानी असावं. जे अर्धवट ज्ञान असतं ना त्याने माणूस जास्त गोंधळात पडतो. हे अर्धवट ज्ञान की अविद्याच. त्या अंधारातून आपण चाललोय, वाटचाल करतोय जीवनाची, आणि आपण हे सगळं जे बघतोय ना जग, आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसं, आपलं घर, आपले नातेवाईक, काय पती असेल, पत्नी असेल, मुलं, नातवंड, जे काही आहे, तो परिवार, मित्र आहेत, आजूबाजूचे राहणारे आहेत, जिथे कामावर जातो तिकडची लोक आहेत, हे सगळं आपण डोळ्याने पाहतोय आणि ते आपल्याला खरं वाटतंय की हे सगळं खरं आहे. या योगिनीताई आम्ही इथे बसले, ते शेतीकाका तिकडे बसले, असं सगळे आता वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. त्या मावळ्याची तिथे बसले, डोळे बंद करून चिंतन करते. प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातले, काही जणांना थंडी वाजते, काही जण चष्मा लावलाय, काही जण असेच पाहत आहेत, काही जण तरुण आहेत, काही मध्या वयाचे, काही वृद्ध आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत, वेगवेगळ्या उंचीचे आहेत, वेगवेगळ्या रूपाचे आहेत. हे सगळं आपण डोळ्यांनी पाहतोय, सगळी विविधता पाहतोय. प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत.
आणि त्या नावानेच आपण ओळखतोय. आचार्य म्हणतात हा सगळं जे आपण पाहतोय ना हा भ्रम आहे. आपण ज्या घरात राहतो, आपल्या आजूबाजूला जी माणसं असतात, त्याच्यात समजा कोणाचं निधन झालं की आपल्याला दुःख होतं, आपण शोक करतो. मग आपल्या मनात विचार येतो कधीतरी आपलं सुद्धा निधन होणार, म्हणजे आपल्याला हा देह सोडून जावंच लागणार. काळ कधी कोणाची वाट पाहत नाही, त्याची वेळ झाली की तो बरोबर येतो. मग भीती वाटायला लागते की कधी असेल आपलं मरण, काहीच सांगता येत नाही हो. आणि हल्ली आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकतो, वयस्कर लोकांचं मरण्याचं प्रमाण तुलनेने कमी आहे आता, पण तरुण पिढी हार्ट अटॅक म्हणा, इतर काही आजार, यांनी डायबिटीस आहे, ब्रेन हेमरेज आहे, मरताय. आणि मग भीती वाटायला लागते की आपलं काय, आता आपण श्वास घेते, उद्या पण आपल्याला काही झालं तर, ती भीती. बरं साधनेला लागलेलो असतो, मनात विचार येतो आपली साधना पण पूर्ण झाली नाही. आणि भगवंताने जर सांगितलंय की शेवटच्या क्षणी भगवंताचं नाम तोंडात यायला पाहिजे, पण ते येईल कशावर? पण शेवटचा क्षणच माहित नाही हो. तो परीक्षित राजा भाग्यवान की त्याला माहिती होतं की 7 दिवसांनी आपला मृत्यू आहे, म्हणून त्यांनी ती भागवती कथा ऐकली, पूर्ण वेळ भगवंताच्या चिंतनात होता, त्यामुळे शेवटच्या क्षणी भगवंताचंच नाम होतं. आपलं काय, आपल्याला माहित नाही आपला मृत्यू कधी ना अचानक आला, आणि त्यावेळेला जर भगवंताचं नाम नसेल मुखात तर, आणि दुसराच काही आपण विचार करत असू तर अंतेमतीचा गती. मग ही चिंता आपल्याला ग्रासून टाकते. बरं कोणाची जबाबदारी आपल्यावर असेल तर मग आपल्यानंतर त्या व्यक्तीचं काय होईल त्याची चिंता. खर तर कोणी कोणाचंही जीवन कोणावरही अवलंबून नसतं. जो तो आपल्या प्रारब्धाप्रमाणे जगतो. आपल्याला जसं उगाच वाटत असतं की आपल्यामुळे कोणाचं अडतं, आणि त्या भ्रमात आपण असतो. मी म्हटलं ना, भ्रम हा आपल्याला ग्रासून असतो. कित्येकांना असं वाटतं मी आहे ना या घरात, म्हणून हा संसार चाललाय, मी सगळ्यांचं नीट करते ना म्हणून सगळं चाललंय, नाही तर काही होणार नाही. मी नातवंडांना सांभाळते म्हणून सून कामावर जाते, म्हणून त्यांचं सगळं व्यवस्थित होतंय. मी नसेल तर नातवंडांचं बघणार कोण, त्यांचं कसं होईल? अरे मी नसेल आपण असू, कधी असू आपल्याला माहितीये, कधी नसू आपल्याला माहितीये, पण आपल्याला असं वाटतं की जणू काही आपण नसू तर हे सगळं ठप्पच होईल. लहानपणी कविता होती आपल्याला शाळेमध्ये की जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. काही वेळा थोडा वेळ माणसं रडतील, पुन्हा आपल्या कामाला लागतील. रामकृष्ण ते आले गेले, त्यावेळेला जगत ओसरची पडले, मग काय अडले तुझे शिवाय. जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता राहील कार्य काय. हे सत्य नाही का जीवनाचं? आपण गेल्यावर ते जग राहते थांबणार आहे? प्रत्येकाचं जीवन चालू राहणार. काही काळ अगदी 13 दिवस शोक करतील. खरं सांगू 13 दिवसही कोणी शोक करत नसतं. अगदी सुरुवातीचे काही दिवस 1-2 दिवस केले ना, आणि कोणी नातेवाईक भेटायला आला की त्यांना सांगण्याच्या निमित्ताने जो काही दुःख होईल तेवढंच. बाकी लोक पुन्हा आपल्या व्यवहाराला सुरुवात करतात. पण आपल्याला भ्रम काय असतो की मी गेल्यावर कोणाचं तरी अडणार आहे, आणि म्हणून आपण त्यांच्यामध्ये गुंततो. हे गुंतणं जे असतं ना, किंवा आसक्त होणं असतं, ते सगळ्यात मोठं बंधन असतं आपल्याला. म्हणून आचार्य आपल्याला सम्यक विचार यासाठी करायला सांगतायत की विचारातूनच आपण या बंधनातून सुटू शकतो. काय विचार करायचा की हे जे दिसतंय ना आपल्याला सगळं खरं वाटतंय,
ही माझी मुलं, माझं घर, माझा संसार खरं काय आहे हो? जे जे याच्या इथे आकाराला आले ना त्या सगळ्याचा कधीतरी नाश होणार, आज नाही तर उद्या. अगदी हे टेबल जरी म्हटलं आपल्याला ह्याचा कसा नाश होईल, पण ते पण कधीतरी किती होणार, नाश होणार. हा माईक आता चालतोय, कधी बंद पडेल सांगता येत नाही. आपला देह आता मी छान इथे बोलते, पुढे काय होणार आपल्याला कुठे माहिती या देहाचं, कशाचीच खात्री देता नाही. कारण उपजे ते नाशी, नाशिले पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे पनी प्रमेगा, ज्ञानोबरांनी सांगितलं. ज्याचा ज्याची निर्मिती झाली ना त्याचा नाश आहे. आणि तरी सुद्धा नाशिवंत गोष्टीमध्ये आपण अडकतो आणि गुंततो. अगदी आपल्या स्वतःच्या देहापासून सुरुवात असते. आधी देहच आपल्याला प्रिय असतो, म्हणून देहाला आवडणारी जे जे गोष्टी आवडतात ते सगळे प्रिय असतात. देहाला एखादी गोष्ट आवडली नाही की ती आपल्याला अप्रिय होते. आपलं कोणी ऐकलं नाही, आपल्याला उलट उत्तर दिली, ती व्यक्ती आधी आवडत असते, पण जेव्हा ती आपल्या विरोधात जाते तेव्हा ती आपल्याला नावडती होते. म्हणजे सगळं संबंध कुठे येतो, देहाशी. आणि हा देह कसा आहे तर नाशिवंत, पण त्याच्यातच आपण गुंतलो आहोत, कारण तो खरा वाटतो. जसं मगाशी तो दृष्टांत सांगितला त्याच्यामध्ये तो साप खरा वाटला, खरं तर तो साप नव्हता, ती दोरी होती. तसं आपण हे जे सगळे आकारवान आहोत ना, हे सगळं वेगळं कोणीच नाहीये, हे सगळं ते परब्रह्मच आहे, वेगवेगळ्या रूपाने आकाराने आलेलं. पण आपण तिथे वेगवेगळ्या गोष्टी पाहतो. आपण परब्रह्म म्हणून सगळीकडे पाहतो का? अजून ती दृष्टी आली आपल्याकडे? संतांकडे ती दृष्टी होती, म्हणून संतांना कोणी प्रिय कोणी अप्रिय असं काही राहिलंच नव्हतं. त्यांना सगळे आपणच, सगळे आपलेच आहेत असं वाटायचं. कारण हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जायला, असा त्यांचा अनुभव असतो, स्वानुभव असतो. त्यांना हे विश्वच म्हणजे घर असतं. आणि हे आपण जे भेद पाहतो ना ते संतांच्या दृष्टीला दिसतच नसतात. त्यांना सगळीकडे तो भगवंत, ते परब्रह्म तत्व दिसत असतं, जे मुळात असतं. कारण हे जग आकाराला आलं ते कोणापासून आलं? जेव्हा हे जग नव्हतं तेव्हा कोण होतं? काहीच नव्हतं, निर्गुण निराकार परमात्मा तत्व. त्याला कुठलाही आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काहीच नाही, असं एक तत्व होतं. त्याला आपण म्हणतो परमात्मा. त्याला असं वाटलं की एकाच अनेक व्हावं. का वाटलं? लीला त्याची. जेव्हा आपण लीला म्हणतो तेव्हा सहज केलेली गोष्ट जी असते त्याला लीला म्हणतात. ज्याला काही नियोजन नसतं, काही विशिष्ट हेतू नसतो, आलं आणि केली, घडली ती कृती. आपण रस्त्यावरून चाललोय, एक बाटली पाण्याची अशी रिकामी पडलेली आहे, सहज पाण्याने उडवली. का? माहित नाही, असंच सहज आली समोर उडवली. म्हणजे काही विशिष्ट होती, दुसऱ्या कोणाच्या पायाखाली येऊ नये म्हणून उडवली असं काही नाही. तसं सुद्धा उचलून बाजूला टाकली असते, पण ती आपण पाण्याची सहज गंमत म्हणून उडवतो, सहज घडलेली गोष्ट. तसं त्या परमात्म्याला असं वाटलं सहज की आपण एक आहोत ना, त्याचे अनेक व्हावं. आपण निराकार आहोत ना, आकारवान व्हावं. आणि त्यांनी संकल्प केला. संकल्प करण्यासाठी मन लागतं, पण परमात्म्याला मन कुठून असणार? जर त्याला आकारच नाही तर त्याला मन कसं असणार? म्हणून त्यांना म्हटलंय अमन मनी. ज्ञानोबरायांनी शब्द वापरलाय अमन मनी. मन नसलेल्या परमात्म्याच्या मनामध्ये तो संकल्प स्फुरला.
काय एकोहम बहुश्याम प्रजाएन, आपण एक आहोत त्याचे अनेक व्हावं. आणि तो परमात्मा आहे, त्यांनी संकल्प केला आणि ती गोष्ट घडायला सुरुवात झाली. आणि त्यातून ब्रह्मदेवाच्या मार्फत, म्हणजे मध्ये कुणीतरी एक लागतो ना हे सगळं करण्यासाठी, त्याला नेमलं बाबा. पहिल्यांदा ब्रह्मदेव आला, भगवंताच्या नाभी कमळातून जे कमळ उमटलं त्याच्यात त्याचा जन्म झाला. त्याला पण काहीच ज्ञान नव्हतं, तो पण शोधत होता आपण कुठे आलो, काय आलो. एकदम अचानक आपला काय जन्म झाला, कुठे आहोत, सगळीकडे समुद्र समुद्र, पाणीच पाणी, करायचं काय, आणि काहीच कळत नव्हतं. आपण आहोत कोण, करायचं काय, आपण आहोत कुठे, कशाच काहीच कळत नव्हतं. मग त्याला ज्ञान, त्या अनाहत नाद ऐकू आला त्याला. आपण म्हणतो आता मी हा ओम म्हटला तो कुठेतरी थांबला, आहत झाला. पण तो होता अनाहत, जो कधी थांबत नाही, आहत होत नाही, थांबत नाही, असा अनाहत नाद कुठेतरी कोकणीतून ऐकून राहिला. तिथे त्यांनी लक्ष एकाग्र केलं आणि ध्यान लागलं. तप घडलं, तप तप शब्द आले. 1000 वर्ष तप केलं. मग परमात्म्याने ठरवलं की आता याला ज्ञान द्यायला पाहिजे. तप केल्याशिवाय काहीही मिळत नाही. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काहीही कळलं नाही तप केल्याशिवाय. 1000 वर्ष तप केलं. आपण किती केलं? त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावं असं वाटतं, त्या भगवंताने दर्शन द्यावं, कृपा करावी, सगळी आपली संकट अडचणी सगळ्या दूर कराव्या. किती तप केलंय ब्रह्मदेवाने? 1000 वर्ष. त्याची 1000 वर्ष म्हणजे आपली किती मोजा. आपण काहीच तप करत नाही, थोडस काहीतरी साधना करतो आणि असं वाटतं लगेच भरपूर फळ आपल्याला मिळालं पाहिजे, लगेच आत्म साक्षात्कारित झालं पाहिजे आपण संतांसाठी. असं होत नसतं. तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. तप करावं लागलं तेव्हा भगवंत चतुर्भुज रूपात नाही प्रकट झाले, हंस रूपाने प्रकट झाले आणि उपदेश केला. तोच उपदेश आता नारदांना केलाय ब्रह्मदेवाने. तेच आपण म्हणतो चतुश्लोकी भागवत. मग ब्रह्मदेवाला कळलं की आपण या जन्म कशासाठी झालाय आणि आपल्याला काय करायचंय. मग ते जे भगवंताने ज्ञान दिलं होतं ना, त्या ज्ञानाच्या आधारावर हे सगळं विश्व आकाराला आणलं. बरं, ते विश्व आकाराला आलं पंचमहाभूतांपासून ही सृष्टी, पण ते कामच करेना. म्हणजे यंत्र सगळं तयार केलं छान, पण यंत्र काम करत नाही, कारण त्याला इलेक्ट्रिकचं कनेक्शन दिलेलं नाही. मग अशा माहिती आहे सगळ्यांनी जोडला, इकडे स्पीकर लावला, एक्सटेन्शन बोर्ड लावला, सगळं लावलं आणि हॅलो हॅलो करतात, आवाजच येत नाही. जोर जोर दाखवतात हॅलो हॅलो नाही. मग शेट्टीदादांनी सांगितलं तुम्ही बटनच नाही चालू केलं, कनेक्शनच जोडलेलं नाही, तर हे यंत्र कसं काम करेल. तसं हे जग सगळं आकाराला आलं पण कामच करत नाही काय. मग भगवंताला कळलं असं काही काम होणार नाही, आपल्याला त्या सगळ्यांमध्ये प्रवेश करायला पाहिजे, चैतन्य यायला पाहिजे ना त्याच्यात, नाही तर नुसते बावले तयार केले. मग भगवंतच सगळ्यांमध्ये प्रवेश, विषविषतीने प्रवेश करणे, म्हणून त्याला विष्णू आपण म्हणतो. सगळ्यांमध्ये त्या भगवंतानेच प्रवेश केला सूक्ष्म रूपाने, अंशाने, आणि मग सगळेजण लगेच कामाला लागले. ही सृष्टी सचेतन झाली. म्हणजे सगळं कोण आहोत आपण? त्या भगवंताचे अंश आहोत. पण जाणीव असते का हो आपल्याला? त्याचं ज्ञान आहे का? सगळ्याचा विसर पडला. आलो त्याच्यापासून आणि त्याचाच विसर आपल्याला पडला. सगळे आहोत त्याचेच अवतार, पण आपण अवतार बनून राहिलो. म्हणून सगळे खरं तर आपण ब्रह्मरूपच आहोत, कारण ते परब्रह्म तत्व आपल्या प्रत्येकामध्ये आहे. तैसा हृदया माझे मी रामू, असता सकळ सुखासी आरामू, परिभ्रांतासी कामो विषयांमध्ये.
का नाही ते परब्रह्म तत्व कळत आपल्याला? कारण आपण विषयांच्या आधी होतो, त्याच्याच मागे धावतो. त्या विषय सुखात खरं सुख वाटत, पण तिथे खरं सुख नसतं, मुगजळ असतं ते. हे कळत नाही. हे सगळं कळण्यासाठी योग्य विचार, त्यालाच म्हटलंय सम्यक विचार. योग्य विचार करावा लागतो. मग कळतं की हे जे दिसतंय ना, ते हे सगळं जग, तो हा खरं संसार नाहीच आहे. तो भगवंत सगळीकडे भरलेला आहे. वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या आकारात तो एक परब्रह्मच आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हे जेव्हा कळतं ना, तेव्हा मग ते भय असतं ना मृत्यूचं. मग मृत्यू कोणाचा होणार? तो परमात्मा, जो आत्मा, तो अमर आहे. मग मृत्यू कोणाचा होतो? हा देह, तो तर नाशिवंतच आहे, तो कधीतरी जाणारच आहे. मग त्याचा शोक कशाला करायचा? बरं, या देहात वास करणारा आत्मा जसा आहे तसा जीवही आहे ना. पण मग ते जीवाचा प्रवास, तो जीव नाहीसा नाही होत, देह नाहीसा होतो. जीव पुन्हा दुसरी शरीरामध्ये जातो. मग ते शरीर दरवेळेला माणसाचंच असेल असं नाही. जसं कर्म करू तसं शरीर मिळतं. त्या जीवाचा प्रवास चालू, एका देहातून दुसऱ्या देहात. कुठपर्यंत चालू? मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत. आणि मुक्काम कोणता? परब्रह्म. ज्याच्यापासून आलो त्याच्याकडे परत जाईल. म्हणजे मी डोंबिवलीत निघाली, माझा मुक्काम आता खरं पुणे. डोंबिवली निघाली, पहिल्यांदा रिक्षात बसले, रिक्षात न उतरले, ट्रेन मध्ये बसले, ट्रेन मधनं उतरले, पुन्हा रिक्षात बसले, पुन्हा रिक्षातून मग योगिंद्रांकडे आले, पुन्हा तिथनं उतरले, पुन्हा रिक्षाने इथपर्यंत आले. इतक्या वेळा मी वाहन बदललं. तसा जीव देह बदलतो मुक्कामाला पोहोचेपर्यंत. मग एकदा मुक्कामाला पोहोचले की संपलं, मग कुठे जायचंय? असा हा त्या जीवाचा प्रवास चालू आहे, जोपर्यंत जीव आणि तो आत्मा एकरूप होत नाही तोपर्यंत. एकदा जीव आणि परमात्मा एकरूप झाले की त्याचा प्रवास थांबला. मग तो संसार नाही, त्याच्यात असणारी चिंता नाही, त्याचं भय नाही, सगळं काही नाहीसं होऊन जातं. पण हे सगळं नाहीसं होण्यासाठी चिंता, भय, दुःख आधी कळावं लागतं की हा जो संसार आहे ना, हा जो वरवर दिसतोय, तो खरा संसार सत्य नाहीच आहे. सत्य काय आहे? एक परब्रह्म तत्व. आणि तेच सगळीकडे भरून राहिलंय. आत हरी, बाहेर हरी, हरीने विश्व पूर्ण. आपल्याला ते असं वाटतं की देह म्हणजे आत्मा नाही, मन म्हणजे आत्मा नाही, बुद्धी म्हणजे आत्मा नाही. हो, हे काहीच आत्मा नाही. मग आत्मा ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. म्हणून आचार्यांचंच एक अतिशय सुंदर स्तोत्र आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे, न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी, न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिव आहे. शिव म्हणजे शंकर नाही. ते स्तोत्र युट्यूबवर दाखवतात, सारखं शंकरांचं छायाचित्र दाखवतात. शिव म्हणजे मंगलकारक, जे पवित्र आहे. सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात मंगल काय आहे? परमात्म तत्व. ते परमात्म तत्व मी आहे, असं त्या स्तोत्राचा अर्थ आहे. मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे काहीच मी नाही. मी म्हणजे ते परमात्म तत्व आहे. कारण त्याच्याच अधिष्ठानावर हे सगळं जग आपल्याला आलं आणि त्याच्यात आपला जन्म झाला. हे एवढं मोठं तत्वज्ञान त्या छोट्याशा मुक्ताबाईंनी एका अभंगातून किती सहज सांगितलं माहितीये. ते म्हणतात की ब्रह्म दिसे उघडे, जगा माझे ब्रह्म दिसे उघडे, एकची सूत परी नाना कपडे, धोतर आणि लुगडे, जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. एकच सूत असतं की नाही, कापसापासून बनलेलं, पण त्याच सूताची साडी बनते आणि त्याच सूताचं धोतर सुद्धा बनतं.
वेगवेगळे आकार झाले म्हणून आपण म्हणतो हे लुगडं आणि हे धोतर. असतं काय? एक सूत. तसं एकच सोनं असतं, त्याच सोन्याची अंगठी बनते, त्याच सोन्याचं मंगळसूत्र बनतं, त्याच सोन्याच्या बांगड्या बनतात, अजून अनेक वेगवेगळे अलंकार. सोने एकची परी नाना लेणे, बाळी आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. बरं, माती एकच असते, पण त्या मातीलाच वेगवेगळे आकार तो कुंभार देतो. म्हणून माती एकची परी नाना भांडे, रांजण आणि सुगडे जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाई चांगदेवांना सांगते, एवढे मोठे योगी ज्यांनी मृत्यूला सुद्धा परास्त करून इतके वर्ष जगले, त्यांना ही छोटीशी मुक्ताबाई शिकवते तत्वज्ञान. सांगते ब्रह्म असे उघडे जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. आपण पुन्हा हा अभंगाचा म्हणूया आणि ते ब्रह्म अनुभवण्याचा विषय आहे, त्या दिशेने आपण वाटचाल करूया. मनाची तयारी, आपला विचार कसा करायला लागूया, कारण विचारानेच हे सगळं शक्य आहे. परिवर्तन सुद्धा आहे ना, ते कितीही नियम लावल्याने परिवर्तन घडून येणार नाही समाजात. नियम लावा, बंधनं लावा, जोपर्यंत विचार बदलत नाही ना, तोपर्यंत कुठलंही परिवर्तन झालेलं टिकत नाही. म्हणून विचार महत्वाचा. तो विचार आपण तो अभंग म्हणूया. संतोष सर सांगतील, आपण म्हणावं. ब्रह्म दिसे उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे. माती एकची परी नाना भांडे, 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 रांजण आणि सुगडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, रांजण आणि सुगडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे. सूत एकची परी नाना कपडे, 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 धोतर आणि लुगडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, धोतर आणि लुगडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे. सोने एकची परी नाना लेणे, 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 बाळी आणि बुगडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, बाळी आणि उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, बाळी आणि बुगडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे, बाळी आणि उघडे जगामली, ब्रह्म दिसे उघडे. सांगे मुक्ताबाई ऐक ऐक सांग देवा, सांगे मुक्ताबाई
ऐक सांग देवा. सांगे मुक्ताबाई ऐक सांग देवा. सांगे मुक्ताबाई ऐक सांग देवा. ब्रह्म असे उघडे जगा माझी ब्रह्म असे उघडे. ब्रह्म से उघडे जगा माझी ब्रह्म से उघडे. ब्रह्म दिसे उघडे जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म दिसे उघडे जगा माझी ब्रह्म दिसे उघडे. असा विचार करा. संत मुक्ताबाईंनी सांगदेवांना शिकवलं की हे सगळे जे आकारवान गोष्टी दिसतात नाही जग, हे खरं तर ते जग नाहीच आहे, ब्रह्मच आहे. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. इतका महत्वाचा सिद्धांत की मुक्ताबाईंनी किती सहज त्या अभंगातून प्रकट केला. पण असं कुणीतरी सांगावं लागतं. आपण सगळेजण अज्ञानी आहोत. पटकन आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. तो अर्थ लावायला कुणीतरी शिकवावं लागतं. आपल्या हिताचं काय ते सांगणारं कोणीतरी असावं लागतं. जसं आईने आपल्या मुलाला काय हिताचं काय अहिताचं हे सांगते की अरे बाबा नेहमी खरं बोलत जा, ते तुझ्या हिताचं आहे. वेळच्या वेळी अभ्यास करते, तुझ्या हिताचं आहे. म्हणजे आयत्या वेळेला परीक्षेच्या वेळेला तुझी धावपळ होणार नाही. काय हिताचं हे आई जसं मुलाला शिकवते ना, तसे या अध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्या साधकाच्या हिताचं एकंदरीतच अध्यात्माच्या या जगामध्ये आपल्या हिताचं जीवाच्या हिताचं काय आहे आणि अहिताचं काय आहे हे कोणीतरी सांगावं लागतं. असे सांगणाऱ्यांचं जे वचन असतं त्याला म्हणतात हितोक्ती. हित सांगणारी उक्ती म्हणजे म्हणतात हितोक्ती. असं हिताचं कोण आपली काळजी घेतं, कोण आपल्या हिताचं सांगतं? संत. संत सद्गुरू आणि परमात्मा. ते खरं तर आपले स्वाभाविक हितकर्ते असतात. आपल्याला असं वाटतं की आपल्यावर प्रेम करणारे जे आपले नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, जवळचे जे कोणी आपण मानतो ते आपले हितकर्ते आहेत. ते असतीलच असं नाही. असू शकतील पण पूर्णतः ते फक्त आपल्या हिताचीच काळजी घेतील असं नाही. कुठेतरी त्यांचा सुद्धा स्वार्थ दडलेला असतो. पण हे जे आहेत ना संत सद्गुरू आणि परमात्मा, हे आपल्या प्रत्येकाच्या हिताचीच आणि हिताचीच काळजी घेतात आणि त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो. काय मिळवायचं असतं त्यांना आपल्याकडून? संतांना काय हवं असतं आपल्याकडून? काय नाही. सद्गुरूंना काय हवं असतं? काही नाही. शिष्याने घडावं, प्रगती करावी आणि पूर्णत्वाला जावं ही सद्गुरूंची इच्छा असते. परमात्म्याला काय हवं असणार आपल्याकडून? आपला भक्त आपल्याला येऊन मिळावा, आपल्यात एकरूप होऊन जावं अशी परमात्म्याची इच्छा असते. हे तिघच जण आहेत या पृथ्वी तलावर की जे आपलं खरं गीत जाणत आहेत. म्हणून तेच आपले खरे आप्त, तेच खरे आपले सोयरे. म्हणून सगळी नाती त्यांच्याशी जोडावी. म्हणून संसारातली नाती सोडून द्या असं संतांनी सांगितलेलं नाही. त्यांच्यात राहावं पण त्यांच्यात गुंतू नये. गुंतायचं असेल तर कोणात गुंतावं? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू भगिनी चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, उतरील पहिलं पारून. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयीला सज्जन, कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेल करावं परताची वाट. त्यालाच सगळं काही मानावं कारण तोच आपला हित करताय. पण आपली अर्जुना इतकी योग्यता आहे का की तो आपल्या पुढे प्रत्यक्ष येऊन आपल्याला उपदेश करेल? नाही ना. तेवढी आपली योग्यता नाही, तेवढा अधिकारही आपण मिळवला नाही. मग आता आपण कोणाच्या वचनावर विश्वास ठेवायचा? कोण आपलं गीत करतील? तर आता आपल्यात राहणारे असतात संत आणि सद्गुरू.
म्हणून संत आपले हित करतात. संत जर आपण मिळाले तर ते सद्गुरु रूपाने आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवावा. एखाद्या वेळी की आता सद्गुरु देहात नाहीये, ते देहात नसले ना तरी सुद्धा आपली काळजी घेतात, जर आपली श्रद्धा आणि विश्वास त्यांच्या ठिकाणी दृढ असेल तर. कारण सद्गुरु हे तत्व असतं, ते प्रत्येक वेळी आपल्या शिष्याची काळजी घेतं. पण शिष्याची सुद्धा तेवढीच निष्ठा आणि विश्वास सद्गुरूंवर असायला हवा. जसं प्रेम एकतर्फी नसतं ना, तसं श्रद्धा आणि विश्वास सुद्धा एकतर्फी कधीच नसतो. तितकीच दृढ श्रद्धा आपल्या सद्गुरूंवर हवी, त्यांच्या वचनांवर हवी. त्यांचा उपदेश त्यांनी ग्रंथात लिहून ठेवलेला असतो, अभंगात लिहून ठेवलेला असतो. ते अभंग वाचावे, त्यांचा उपदेश वाचावा, हीच हितोक्ती असते. पुढच्या श्लोकामध्ये शंकराचार्य आपल्याला सांगतात की तो विचार, जो योग्य विचार सांगितलाय ना, तो कसा करावा. अर्थस्य निश्चय दृष्टो विचारेण हितोक्तितः न स्नानेन न दानेन प्राणायाम शतेन वा. आता निश्चय करायचा आहे, विचार करायचा आहे. कसा करायचा. त्या श्लोकाचा साधा अर्थ आहे, हितकर वचनांना अनुसरून विचार केल्याने श्रेष्ठ वस्तू काय आणि कशी आहे याचा निर्णय होतो. स्नान, दान, शेकडो प्राणायामांनी हे साध्य होत नाही, असं आचार्य आपल्याला श्लोकातून सांगतात. म्हणजे स्नान, दान, प्राणायाम ह्या ज्या क्रिया आहेत त्यात कमी प्रतीक्षा आहेत असं नाही, पण केवळ त्यांनीच मोक्ष मिळणार नाही. मोक्ष मिळण्यासाठी, योग्य विचार करण्यासाठी काय आवश्यक आहे. हितकर वचन. आणि आपलं हित कोण करतं. संत आणि सद्गुरु. त्यांची वचन काय आहे, त्यांनी आपल्याला काय शिकवलं आहे, याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. एखाद्याच्या मनात प्रश्न आहे की आम्ही अजून सद्गुरु केलेच नाही किंवा आम्हाला अजून सद्गुरु मिळालेले नाही, तर अध्यात्म सांगतं असं संत सद्गुरूंच्या शोधात कुठेही फिरायची गरज नाही. बाबा कोणीतरी सांगितलं की मी ना ह्यांच्याकडे जातो, त्यांनी सांगितले तू पण चल, तू पण त्यांना गुरु कर, असं सांगून कोणी सांगूनही गुरु करायचे नसतात. गुरु आपणहून येऊन भेटतात किंवा दृष्टांत देतात. कारण गुरु शिष्याची जोडी वरून ठरलेली असते. कारण ते तत्व आहे, आपले सद्गुरू कुठे ना कुठेतरी आहेतच हे निश्चित समजा. आणि जोपर्यंत ते प्रत्यक्ष भेटत नाही किंवा ते भेटले आणि आपल्याला आतून खात्री पटत नाही की हे आपले सद्गुरू आहेत, तोपर्यंत ग्रंथांना गुरु मानावं किंवा संतांना गुरु मानावं. आपण पुणेकर तर भाग्यवान आहात की आळंदी जवळच आहे. ज्ञानोबारांना गुरु मानावं, त्यांनी जो ग्रंथ सांगितला ज्ञानेश्वरी, त्या ग्रंथाला गुरु मानावं. कोणीही संत जे आत्मसाक्षात्कारी आहेत अशांना गुरु मानावं, किंवा त्याने जो उपदेश केलेला आहे, ज्या ग्रंथात लिहून ठेवलाय त्या ग्रंथांना गुरु मानावं. म्हणजे कुठेही फसवत होण्याचा धोका नाही. मग आपले जे गुरु जे वरून ठरलेले आहेत ना, ते योग्य वेळी आपल्याला येऊन भेटतात. म्हणजे समजा आपण ज्ञानोबारायांना गुरु मानलं आणि ते खरे आपले सद्गुरू नसतील वरून ठरलेले, तर ते ज्ञानोबारायच आपल्या गुरूंपर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवतील, त्याची खात्री वाटते. आपले गुरु मध्ये कुठल्याही देहात असतील, ते समोर आले की आपल्याला आतून कळतं की हे आपले सद्गुरू आहेत. मग त्यांना सर्व भावे शरण जावं, ते जसं सांगतील तसं जगावं. कारण त्यांची वचन ही आपल्या हिताची असणार. आपण प्रगतीकडे जावं, आपण पूर्णकाम व्हावं, आपण आत्मज्ञानी व्हावं ह्यासाठीची असणार. म्हणून त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवावा. अगदी एखाद्याने सांगितलं की तुम्ही शंकराचार्यांना गुरु माने, तर शंकराचार्यांना गुरु मानावं आणि विश्वास बाळगा. जर आपण त्यांना गुरु मानून त्यांच्याशी बोललो, ते आहेतच ना तत्वाने. आपल्या डोळ्यांना जरी दिसत नसले तरी ते आहेत.
तत्वाने आजही विद्यमान आहेत. त्यांच्याशी बोलावं की आचार्य मला नाही कळत आहे या श्लोकाचा अर्थ, तर तेच बरोबर त्या श्लोकाचा अर्थ आपल्या बुद्धीत जागा करतात. मी स्वतः अनुभव घेतलाय. काही वेळेला नाही कळत, अचानक श्लोक येतो पुढे, काय असेल याचा अर्थ, तर आचार्यांना शरण जावं की बरोबर तेच त्याचा अर्थ आपल्याला प्रेरणा दिल्यासारखं आपल्या बुद्धीत प्रेरतात किंवा आपले सद्गुरू तो अर्थ आपल्या अंतःकरणात जागा करतात. म्हणून इकडे तिकडे धावाधाव करायची काहीही गरज नाही. फक्त त्यांची वचन खूप महत्वाची. आता आपण ज्या ठिकाणी हे करतो आहोत विवेक चूडामणीचं निरूपण, हे पण एक गुरुस्थान आहे. ते गुरु सुद्धा आजही इथे चैतन्य रूपाने आहेत अस्तित्वात, त्यांच्या शिष्यांची काळजी घेतात. ते परीक्षा पाहतात की शिष्याचा किती विश्वास आहे आपल्या वचनांवर, आपल्या वचनांप्रमाणे तो वागतो आहे की नाही, असे आपल्या प्रत्येकाचे गुरु परीक्षा घेत असतात. म्हणून आपण नित्य परीक्षेला बसलेलो असतो अध्यात्मात. प्रत्येक गोष्ट करताना विचार करावा की माझ्या गुरूंना केलेलं आवडेल का, असं मी वागलेलं माझ्या गुरूंना आवडेल, असं मी बोललेलं माझ्या गुरूंना आवडेल, आणि तसं जगावं. कधीच चुकीची गोष्ट आपल्या हातून होणारच नाही, कारण ते आपलं हितच करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात त्यासाठी की संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मला विश्वास आहे संत ते सद्गुरू त्यांच्या चरणाशी की ते माझं हितच करणार, आणि म्हणून मी त्याचं दास झालेलो आहे. तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. कारण तेच माझं हित पाहणार आहे, आणि त्यांच्या वचनाप्रमाणे जर मी वागेल तर हा गोपाळ म्हणजे तो भगवान श्रीकृष्ण तो माझ्यावर कृपा करेल. म्हणजे सद्गुरूंमुळे भगवंताची कृपा होते, म्हणून सद्गुरू महत्वाचे. पुढे त्यांनी म्हटलंय, आणि असं आपण वाटचाल करताना कधी कधी होईल ना, थकून गेलो रे, बोलावं आपल्या गुरूंशी मनातल्या मनात. थकले गुरुजी, कसं होणार पुढे आता, पण करायचंय मात्र मला, तुम्ही जसं सांगितलं ना तसंच करायचंय. तर ती शक्ती सुद्धा ते गुरुच देतात. म्हणून तुकाराम महाराज स्वतःचा अनुसार भागलिया मज वाहतील कडी. मी थकलो ना तर ती मला कडेवर सुद्धा उचलून घेते. म्हणजे प्रत्यक्षात येऊन ते आपल्या कडेवर उचलून घेऊन चालणार नाही, पण आपला सगळा ती थकवा क्षीण नाहीसा करतात, आपल्याला शक्ती देतात गाण्यासाठी. ते सुद्धा सद्गुरूच असतात. म्हणून शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे शेष घेई आवडी, वचन न मोडी बोलिले ते. त्यांनी वचन दिलेलं असतं आपल्याला शिष्याला, ते स्वतःच्या वचनापासून कधीच मागे फिरत नाही. आपणही आपल्या गुरूंना जे वचन दिले ना त्याच्यापासून कधीही मागे फिरू नये. त्यांनी जसं सांगितलं ना अगदी तसंच वागावं. निश्चित आपल्याला जे आत्मज्ञान व्हायला हवं ना, ब्रह्मज्ञान व्हायला हवं ना, ते होणारच. जी भ्रांती आहे ना आपली, ते जग दिसतंय, सगळे द्वैत दिसतंय, ते द्वैत कधीतरी नक्की नाहीस होणार, आणि सगळीकडे त्या अद्वैताचा तो अनुभव, सगळीकडे ते ब्रह्म, सर्व खडविदम ब्रह्म, त्याचा अनुभव आपल्याला निश्चित येणार. अर्जुनाने असा अद्वैताचा अनुभव घेतला ना, का घेतला? कारण अर्जुनाने सद्गुरूपणाला मानलं होतं भगवान श्रीकृष्णांना, आणि भगवान श्रीकृष्ण जसं सांगत होते ना तसं अगदी अर्जुन ऐकत होता आणि तसंच वागत होता. स्वतः भगवंताने त्याचं कौतुक केलंय. भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना तू परीससी परीसोनी अनुष्ठिसी, आम्हासीच काळवाणी सांगायची. अरे अर्जुना, तू छान ऐकतोस. परिसणे म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकणे. तू अगदी उत्तम प्रकारे श्रवण करतोस, आणि नुसतं ऐकत नाही, नाहीतर नळी कुंकिली सोरारे इकडून तिकडे गेले वारे, असं करत नाही. जे ऐकलं त्याचं अनुष्ठान करतो. परिसोनी अनुष्ठेसी, अनुष्ठान करणं म्हणजे आचरण करणं. तसंच आचरण करतोस. मग आम्हाला तरी का कमतरता, तुला मी भरभरून सांगू, कारण जे सांगतो तसं तू ऐकतोस. असा श्रोता, असं शिष्य मिळणं खूप भाग्याचं असतं.
की गुरुंनी सांगितलेल्या तंतोतंत जो पालन करतो असा शिष्य दुर्मिळ. अर्जुन असा शिष्य होता. मग शेवटी त्याला काय अनुभवाला आलं माहितीये? 18व्या अध्यायात ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन केलं की हृदय एक जाहले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. भगवंताने आपल्यासारखंच अर्जुनाला करून टाकलं. सद्गुरु शिष्याला आपल्यासारखं करतात. आपल्यासारखे तरी ती तत्काळ नाही काळ वेळ तयार आहे. म्हणून सद्गुरूंना परिसाची पण उपमा देता येत नाही. कारण परीस लोखंडाचं सोनं करेल, पण लोखंडाचा परीस करेल का? नाही. सोनं परिसापेक्षा कमी पतीचंच झालं. पण सद्गुरु शिष्याला आपल्यासारखंच करतात, इतके ते कृपाळू असतात. म्हणून सद्गुरूंच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करायचं असतं. आणि ते सोडून लोक इतरच गोष्टी जास्त करतात. तीर्थयात्रांना जातात, मग तीर्थक्षेत्री स्नान करतात. त्यांना असं वाटतं की ते खूप तीर्थक्षेत्र फिरलं, खूप ठिकाणी स्नान केलं की आपल्याला पुण्य लाभेल, त्याने भगवंताची कृपा प्राप्त होईल. पण शेवटी स्नान हे कर्म आहे. जर ज्ञान नसेल योग्य तर नुसतं कर्म स्नानाचं करून काय उपयोग? नाहीतर मासे तर काही पाण्यातच राहतात, ते नित्य तीर्थात स्नान करतात. ते मासे आत्मसाक्षात्कारी नाही झाले. मासे राहायलाच नको ना, ते आत्मसाक्षात्कारी व्हायला पाहिजे. तीर्थक्षेत्री मासे असतात की नाही, रोज त्यांना तीर्थक्षेत्राचं स्थान घडतं. झाले का आत्मसाक्षात्कारी? गेले का भगवंतात मिसळून? नाही. कारण सम्यक ज्ञान नाही, नुसतंच आपलं स्थान रोज त्यांना घडतंय. तसं आपण गेलो, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री फिरलो, आणि जर ज्ञान नसेल योग्य तर ते स्नानाला काही अर्थ नाही. नुसतं थोडंफार पुण्य पदरात पडेल, पण ज्ञान मिळणार नाही, मोक्ष मिळणार नाही. एखाद्याला वाटतं आपण खूप दान धर्म केला की आपल्याला खूप पुण्य मिळेल आणि पुण्याने मोक्ष मिळेल. असं होत नाही. पुण्याने फार कमी तुम्हाला चांगल्या घरात जन्म मिळेल, पण मोक्ष मिळण्यासाठी ज्ञान हवं. लोक पुण्य कर्म करताना सुद्धा अपेक्षा बाळगतात, स्वतःच नाव कुठेतरी यावं म्हणून. कुठल्याही मंदिरात गेल्यावर बघा, त्याच्या नावाने काहीतरी हे केलं, नावं लावलेली असतात तिकडे. एखादी खोली बांधलेली असेल धर्मशाळेची, त्या खोलीच्या बाहेर सुद्धा नाव लिहिलेलं असतं त्या व्यक्तीचं, त्याच्या स्मरणार्थ त्यांनी दिली. दान असं असतं ना, खरं सांगितलं संतांनी की उजव्या हाताने दिलं डाव्या हाताने पडता कामा नाही, ते खरं दान असतं. आणि आपण कोट्यवधी कमवतोय आणि 1000 रुपये दान दिलं, त्याला दान म्हणू? आपली जशी योग्यता आहे तसं देता आलं पाहिजे. बरं, लोक फार चतुर भ्रष्टाचार करतात आणि त्यातलं थोडस दान धर्म करतात आणि म्हणतात की हे पाप धुतलं जावं. अशी काही ती बेरीज वजाबाकी असा हिशोब इकडे अध्यात्मात चालत नाही. पुण्य केले पुण्याचं फळ भोगा, पाप केले पापाचं पण फळ भोगा. कुठेही वजावट होत नाही की अमुक इतकं पाप केलं 100% आणि मग 20% पुण्य केलं म्हणून 100 वजा 20 आता 80% पाप शिल्लक राहिलं. असं अध्यात्मात होत नाही. 100% पाप केलं तर ते पण भोगायचं आणि मग 20% जे पुण्य केलं तर ते आपलं भोग. आता ते कोणाकडे गेले? 300 कोटी रुपये सापडले. त्याने पण कुठेतरी देवधर्म केला असेल, दान धर्म, अमुक देवाला मुकुट चढव, त्याला सोन्याचे अलंकार घाल, हे जे करतात नाही तिकडे समजते, तिकडे भ्रष्टाचार केला आणि मग त्याची कुठेतरी परतफेड करायची म्हणून हे असे कर्म करतात. पण हे जे कोणते एवढे पैसे जमवले ते कोणाचे तरी लुबाडूनच जमवलेत ना. चांगल्या मार्गाने जमवले असते तर लपवावे लागले असते का? धाड पडली असते का? नाही. म्हणजे कोणाचे तरी वाट्याचे तुम्ही लुबाडून श्रीमंत झालाय, ते पाप नाही का? आणि मग एकीकडे दान धर्म करून काय मिळणार आहे? म्हणून किती तीर्थ यात्रा करा, किती दान करा, श्वासावर नियंत्रण प्राणायाम करा, त्या प्राणायामाने आरोग्य सुधारेल नक्की,
पण मोक्ष प्राप्ती होणार नाही. मोक्ष प्राप्ती व्हायला हवी असेल तर जी हितकर वचनं आहेत संत आणि सद्गुरूंची ती आठवली पाहिजेत आणि तसंच जीवन जगलं पाहिजे. मग आता पुढच्या टप्प्यावर नेत आहेत आपल्याला आचार्य. ते म्हणतायत विचाराने आत्मज्ञान होत आहे कळलं, पण ज्ञान होण्यासाठी एखाद्याला किमान काही गुणवत्ता असावी लागते. ही गुणवत्ता आल्याशिवाय साधकाच्या ठिकाणी किंवा जीवाच्या ठिकाणी ज्ञान होत नाही. विशेष अधिकार असावा लागतो. लौकिकात पण बघा ना, प्रत्येक गोष्टीसाठी अधिकार असावा लागतो. अधिकाराशिवाय काही मिळतं का? नाही. म्हणून पुढच्या श्लोकात आचार्य सांगतायत अधिकारिणामाशास्ते फलसिद्धिर्विशेषतः उपायादेश कालाद्याः सत्यस्मिन् सहकारिणः. ह्याचा सरळ अर्थ असा आहे, फळाच्या सिद्धीसाठी विशेष करून अधिकारी किंवा पात्र व्यक्तीची अपेक्षा असते. त्या संदर्भात देश काल इत्यादी गोष्टी ज्या असतात त्या फक्त सहाय्यभूत असतात. म्हणजे एखाद्या साधकाला वाटतं की मला आता आत्मज्ञान झालं पाहिजे किंवा सद्गुरूंनी माझ्यावर विशेष कृपा केली पाहिजे आणि मला ते ज्ञान दिलं पाहिजे किंवा मला एक विशिष्ट अधिकार दिला पाहिजे. पण नुसतं वाटून चालत नाही. ती गुणवत्ता आधी अंगी यावी लागते ना. ती गुणवत्ता आल्याशिवाय सद्गुरू किंवा परमात्मा आपल्याला ते ज्ञान कसं देईल? अगदी लौकिकात सुद्धा अमुक एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किमान पात्रता असावी लागते. नोकरीसाठी व जाहिराती येतात, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं किमान पात्रता, वय साधारण इतक्याच्या आत असलं पाहिजे, शिक्षण अमुक अमुक असलं पाहिजे, इतक्या वर्षाचा अनुभव असला पाहिजे, असं सगळे ते किमान पात्रता लिहिलेली असते. मग ती किमान पात्रता असेल की मग आपण इंटरव्ह्यूला जाऊ शकतो. बरं, इंटरव्ह्यूला गेले की पुन्हा तिथे बरेच जण बसलेले असतात. ते आपल्याला प्रश्न विचारतात की बाबा ह्याच्याकडे जे ज्ञान आहे ते फक्त शब्द ज्ञान आहे का, नुसतं पुस्तकी सगळं तोंडपाठ करून आलंय पोपटकरची, की खरं ह्याला प्रॅक्टिकल नॉलेज आहे? कारण ते कामावर ठेवणार म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज असायला पाहिजे, व्यवहार ज्ञान असायला पाहिजे. नुसतं पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, कारण तिथे प्रत्यक्ष ते काम करायचं आहे. मग ते इंटरव्ह्यू मध्ये वेगवेगळे प्रश्न विचारणार, त्याचं ज्ञान तपासून पाहणार आणि मग त्याला नोकरीवर ठेवणार आणि त्याचा पगार निश्चित होणार, त्याची पोस्ट निश्चित होणार की याला कुठल्या पोस्टवर घ्यायचं. होतं की नाही हो नोकरी? मग जर नोकरीमध्ये एवढं सगळं बघितलं जातं तर अध्यात्मात नसेल का बदल? अध्यात्म तर किती श्रेष्ठ आहे आणि अध्यात्म ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. त्याची तुलना कुठल्याच ज्ञानाशी होऊ शकत नाही. आणि असं ज्ञान आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर त्याची पात्रता पण तेवढीच असायला पाहिजे. जर एखाद्या ऑफिसरच्या पोस्ट आपल्याला हवी असेल तर आपली गुणवत्ता सुद्धा तेवढ्या ऑफिसरच्या पोस्टची असावी लागते. इतकंच कशाला, हल्ली कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तरी किमान टक्केवारी असावी लागते. तेवढी टक्केवारी पाहिजे, नाहीतर मग काय ते असं सर्टिफिकेट असतं ना, जातीचा दाखला. दुसरी एक हल्ली नवीन निघालेलं आहे की तो जातीचा दाखला लागतो. मग काही जणांना त्याच्यामध्ये कन्सेशन असतं, म्हणून हल्ली सगळेजण आंदोलन करतायत. प्रत्येकाला वेगवेगळी आरक्षित जागा पाहिजे. मी नेहमी म्हणते की एकदा ते काय ते सगळ्याच जातींना आरक्षण देऊन टाकाय, तुम्हाला इतके टक्के, तुम्हाला इतके टक्के, म्हणजे ती संपेल. तर दरवर्षी आपलं काही ना काहीतरी चालू. पण अध्यात्माच्या क्षेत्रात असलं कसलंही आरक्षण नाही. तिथे अधिकार मिळवावा लागतो गुणवत्तेने. तिथे कुठलंही सर्टिफिकेट चालत नाही. तिथे मात्र आपल्या शिक्षणाच्या ह्याच्यात हे सगळ्या गोष्टी चालतात. ऍडमिशन बरोबर, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला पाहिजे सगळं सीईटीची ती एक्झाम ती पास झाली पाहिजे, त्याच्यामध्ये टक्के मिळालेले पाहिजेत.
एवढं सगळं झालं की मग पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार. मिळाल्यावर आता त्या मुलांनी अभ्यास केला पाहिजे, तर तो डॉक्टर होणार. नाहीतर अभ्यास जर केला नाही, जेमतेम पास झाला, तर पुढे पेशंटचं काय खरं नाही. कारण ते नुसतं तो शब्दज्ञानाने जेमतेम पास होईल पुस्तकी अभ्यासाने. डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला अनुभव महत्वाचा आहे. म्हणून आपण हा डॉक्टर अनुभवी आहे हो. बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आलेला आहे, त्याच्याचकडे आपण जातो. म्हणून एका डॉक्टरवर विश्वास ठेवतात का मोठा डिसिजन घ्यायचा असेल तर सेकंड ओपिनियन घेतो की नाही आपण. हे सगळं कशाशी निगडीत? अधिकार, अनुभव आणि अध्यात्म, त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या. अधिकारही असावा लागतो आणि अनुभवही असावा लागतो, आणि तो मिळवायचा असतो. आपल्याला असं वाटतंय की छान, आता मी ठरवलं की आता आमची छान छान जागा घेतली वगैरे नाही, पण घेतली, आणि आता मला आंब्याची कलमं लावायची. मला छान आंबे पाहिजे, हापूसचा आंबा, अगदी फळ पण मोठं पाहिजे आणि रसरशीत छान मधुर, त्याचा रंग पण सुंदर पाहिजे, असा मला आंबा पाहिजे, असं मी ठरवलं. आणि बी लावताना मात्र पण तुम्ही पायरी आंब्याचं लावलं किंवा कलम लावलं आणि म्हणते की त्याला हापूस आंबा आला पाहिजे, येईल का? जसं बी असेल तसं फळ येणार. बी मी हलक्या जातीचं पेरलं आणि मग त्याला भरपूर खत घातलं, पाणी घातलं, सगळं केलं, तरी जसं बी आहे ना तसंच फळ मिळणार. तसं साधकाचा अधिकार कसा आहे, बी कसं आहे, साधकाच्या ठिकाणचा चिकाटी. अध्यात्मात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते चिकाटी, प्राप्ती. कोणीही काही प्रगती करू शकत नाही, चिकाटी लागते, निश्चय लागतो, निर्धार लागतो. कितीही संकट आली तरी अध्यात्माचा मार्ग सोडता कामा नये. असं नाही की अध्यात्मात आल्यावर नैराश्य येणार नाही, येतील ना अध्यात्मात सुद्धा नैराश्याचे क्षण, पण त्याच्यावर सुद्धा मात करता आली पाहिजे संतांचे, सद्गुरूंचे विचार आठवून. अध्यात्मात आल्यावर चिंता एकाएकी नाहीशा होतील असं अजिबात होणार नाही. येतील ना चिंता, येतील संकट येतील, पण तरी सुद्धा मी या अध्यात्माच्या मार्गावरून ढळणार नाही, हा दृढ निर्धार असावा लागतो. तर भागलिया माझं वाहन घडलं, तर ते संत आपल्याला मदत करतील, संत आणि सद्गुरू. आपण जरासं काही झालं की लगेच देव काय रे, हो गुरु सद्गुरू केले असते तर गुरुला शरण जातो, काय करू, माझ्या मुलाचं लग्न जुळत नाही, किती बोली पाहिल्या. बरं, एखाद्याचं लग्न होतं, सुने काही महिन्यातच निघून जाते, पटत नाही, लगेच डिवोर्स होतो. मग आता पुढचं लग्न जुळेल का दुसरं, मग हा डिवोर्सचा केस लवकर मिटेल का? हे असं सद्गुरूंकडे जाऊन मागायचं का? संतांकडे ह्या गोष्टी मागायच्या? मग सद्गुरू म्हणणार हा नापास, अध्यात्माच्या परीक्षेत नापास, हे काही बी चांगलं नाही, चिकाटीचं बी नाही, त्यामुळे त्याला फळही चांगलं लागणार नाही. त्यामुळे असं जर थोड्या थोड्या गोष्टीने आपण घाबरू आणि ती सगळी दाराने आपल्या सद्गुरूंच्या पुढे घेऊन जाऊ, तर कसं व्हायचं? बघा, असं का नाही समजत की सद्गुरू आपली परीक्षा पाहताय त्या सगळ्या परिस्थितीत, भगवंत आपली परीक्षा पाहतोय. अरे कुठल्याही संतांचं जीवन गेलं, त्यांच्या वाट्याला काही कमी दुःख आली? इतकंच म्हणजे ज्ञानोबारायांचं आयुष्य किती दुःख असेल वाटायला. एवढ्या लहान वयात आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आनंदी घरात त्यांना वाईट टाकलं, गावाबाहेर झोपडीत राहत होते, खायला काय असेल गावामध्ये. ज्ञानोबारायांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज, ते तर त्र्यंबकेश्वरला हरवले होते. कसा सांभाळ केला असेल आपल्या दोन धाकट्या भावंडांचा? किती दुःख असेल. वाटलं कधी भगवंताला दोष दिला, कधी रडगाणी गायली? एखाद्या अभंगामध्ये आहे कोण? ज्ञानेश्वरीत कुठे या समाजाने कसं मला वागवलं लिहिलंय? नाही. जगून दाखवले संतांनी आपल्याला. मग आपण का दुःखाने खचतो, हा विचार करायला हवा आपण. म्हणून काहीतरी किमान अधिकार
साधकाकडे असावा लागतो. ती चिकाटी म्हणतात ना ती, तो दृढ निश्चय, निर्धार, डगमगायचं नसतं छोट्या छोट्या संकटांनी. हे अध्यात्म म्हणजे असिधारा व्रत आहे. असिधारा व्रत म्हणजे धारधार तलवार असते आणि त्याच्यावर अनवणी पायाने चालायचं असतं. पाय रक्तबंबाळ होतील तरी सुद्धा चेहऱ्यावर वेदना दिसता कामा नये, तर ते परमात्मा तत्व मिळेल. भगवंत मिळणं काही इतकी सोपी गोष्ट आहे का? नाहीतर मग सगळेच आपण आत्मसाक्षात्कारी नसतो का झालं आतापर्यंत. म्हणून ती चिकाटी किमान अधिकार शिष्याकडे असावा लागतो, असं श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला सांगतायत. म्हणून 7व्या अध्यायात ज्ञानोबारांनी सांगितलंय की हा अध्यात्म मार्गाला कोट्यवधी लोक निघतात, अगदी कोट्यवधी. आता सांगा ना, पुण्यातूनच पंढरपूरची यात्रा जाते किंवा वाढी जाते, किती लोक असतात, रस्ते पूर्ण भरलेले असतात. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जातात. तिथे तो परमात्मा पांडुरंग भक्तासाठीच सगुण साकार झालेले असतात. आणि तरी सुद्धा हे एवढे लाखोनी वारकरी जातात. किती संत होतात आत्मसाक्षात्कारी? होतात का? नसतील होत. म्हणजे कुठेतरी ती चिकाटी, कुठेतरी तो निश्चय, निर्धार कमी पडलेला असतो. एखादाच असतो त्या कोट्यवधींमध्ये की जो शेवटच्या टोकापर्यंत जातो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पैलतीरी विपाईला निघे. म्हणून आस्था ठेवून की मला ते आत्मज्ञान होईल, मला त्या भगवंताची कृपा प्राप्त होईल किंवा मला मोक्ष प्राप्त होईल, ही आस्था ठेवून कोट्यवधी साधक निघतात, वाटचाल करतात. पण प्राप्तीच्या पैलतीरी म्हणजे तो मोक्ष मिळवण्यासाठी तिथे विपाईला निघे, एखादाच तिथे जाऊन पोहोचतो. म्हणजे एवढी गळती मध्ये मध्ये होते, कारण अधिकार कमी पडतो. काही जण सुरुवात जोरात करतात अध्यात्माची, नवीन नवीन आलेले असतात. आता अध्यात्माला खूप झाला संसार, आता रिटायर्ड झालं, आता उरलेला सगळा वेळ अध्यात्मासाठी द्यायचा. निश्चय करतात, अमुक करायचं, पहाटे उठायचं, काय जे ठरवलं असतं. आधी व्यायाम करायचा, शरीर चांगलं पाहिजे ना साधनेसाठी, थोडस व्यायाम करायचं, चालून यायचं, मग स्नान करून ध्यानाला बसायचं. बऱ्याच गोष्टी ठरवतात, अमुक वाचन करायचं, ते करायचं, ते करायचं. सुरुवात करतात, पण हळूहळू तो निश्चय, थंडी पडायला लागली की बघा एक एक निश्चय कसे गळून पडतात. सकाळी लवकर उठायचे, इतकंच कशाला दुपारी पण आली इतकी जोरात झोप लागते. प्रवचन आहे पुढे, त्याला प्रवचनाला जायचंय हे सुद्धा लक्षात राहत नाही. योगिंद्र झोपलेल्या, त्यांना योगिंद्र म्हणतात, योगिंद्र चला जायचंय ना? हो, कुठे जायचंय, कुठे जायचंय? म्हणलं कुठे जायचं काय? प्रवचनाला जायचंय. त्या एवढी थंडी, पुण्यातली पंखा नसताना छान मस्त पांघरून घेऊन डोक्यावरून गाढ झोपल्या. मला काळजी होती, मला तिथे श्रोते बसतील, या इथे झोपल्या. मला विचारतो कुठे जायचंय, कुठे जायचंय? म्हटलं त्याला मोक्ष प्राप्तीसाठी मिळवायचंय ना मोक्ष. म्हटलं आज तुम्हाला प्रवचन करायचंय. ते म्हणतात नाही नाही करीन, पण आज माझी तयारी नाही, करणार आहेत ते पुढे चुनामध्ये प्रवचन, म्हणून त्याचा ध्यान लावून ऐकतायत एकाग्र चित्ताने. गंमतीचा भाग सोडून द्या. पण असे आपले निश्चय करतो, पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी सहज मोडून पडतात. आता 1 जानेवारी येईल बघा, सगळेजण 31 डिसेंबरला निश्चय करा, पण नवीन वर्षामध्ये ना मला अमुक अमुक गोष्टी करायच्या. आता मी जरा थोडस माझ्या जीवनाला जरा वळण लावणार, म्हणून मला मोठे संकल्पाची लिस्ट असते 31 डिसेंबर पर्यंत. 1 जानेवारी पासून काय करायचं आणि डायरीच लिहून ठेवायचं. डायरी द्यायची 1 तारखेपासून आपण दिवसभरात काय काय केलं, काय विचार केला, काय चिंतन केलं. रात्री झोपताना सगळं सुरुवातीची पानं भरतात डायरीची, नंतरची सगळी मोकळी राहतात. असे अध्यात्मात आरंभशूर खूप असतात. सुरुवात जोरात करतात, पण नंतर हळूहळू स्वभावावर येतात. तो रजोगुण आहे, तो कधी तमोगुण, रजोगुण कधी त्यांना त्या साधना मार्गावरून भरकटवतो ते कळत नाही. काही झालं तरी दुपारची पडी जेवणानंतरची लागते.
म्हणून मी अजिबात वेळेचं लवकरची ठेवत नाही, थोडी उशिराचीच पाहिजे, नाही तर इथेच सगळ्यांना समाधी लागणार आणि मला कळणार नाही की ते ऐकतात का समाधी लागली का झोपलेत. कारण सगळं सीमारेषावर असतं. गाढ निद्रा म्हणजे समाधीची थोडीशी झलक असते, पण ती नंतर कळते थोड्या झलक. ती समाधी अवस्थेतून जेव्हा डोकं जमिनीला टेकायला लागतं ना, खाली खाली व्हायला लागतं, तेव्हा कळते आजची समाधी अवस्था नक्की कोणत्या पातळीवरची आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साधनेमध्ये असतात आणि या घडतात. पण तरी सुद्धा आपल्याला संतांचे विचार आठवायचे आणि जो निश्चय केला, निर्धार केलाय, त्याच्यावर वाटचाल करायची आहे. म्हणून घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा. सारखा सारखा बिघडत असतो आपला निश्चय आणि आपलं काम असतं त्याला घडवायचं, पुन्हा करायचा पुन्हा करायचा. हे युद्ध कायम चालू असतं. म्हणून रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जगवाणी मध्ये. बाहेर कोणी शत्रू नाहीयेत आपल्याला, आपले सगळे शत्रू आपल्या आतच आहेत. आपले वेगवेगळे विकार, त्यांच्याशी नित्य आपलं युद्ध चालू आहे. त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करून आपला निश्चय या मार्गात वाटचाल करायचा, दृढ ठेवायचा. आणि काही साधे कसे असतात की आत्मज्ञान किंवा विचाराला महत्व न देता इतर गोष्टींनाच महत्व देतात. आता सगळ्यांना घरातच दबतात. आता मी साधं त्याला बसणार आहे, कोणी कसला आवाज करू नका, सगळ्यांचे मोबाईल सायलेंट पाहिजे, कोणी बेल वाजवायचं नाही, बेलचं बटन बंद करा, कोणी मला आता डिस्टर्ब करायचा नाही, एवढं सगळ्या सूचना देऊन तो महान साधक साधनेला बसतो. सगळ्यांना घरामध्ये वॉर्निंग देऊन की मी आता साधना करणार आहे. मग मला स्वच्छ आसन पाहिजे, पण ती जमीन टोचते, चटई चालणार नाही, थोडस मऊ आसन पाहिजे. हल्ली खाली कुठे बसता येतं जास्त, मग नको. मग आता हल्ली देवारे माहिती नवीन नाही करायचं, जरा उंचावरचे देवारे असतात छान डेकोरेटिव्ह, म्हणजे छोटस स्टूल घेऊन छान बसता येतं. म्हणजे त्यातल्या त्यात आपण आपली सोय सुद्धा बघतो. छान मऊ आसन पाहिजे, सुडावर बसून देव अगदी असा समोर दिसला पाहिजे, सगळ्या हाताशी आपल्या सगळ्या गोष्टी हव्या. एवढी सगळी काळजी घेऊन स्थान पाहिजे, आसन पाहिजे, सगळीकडे शांतता पाहिजे, कोणी त्याला डिस्टर्ब करता कामा नये, आणि मग तो साधनेला बसणार. आणि तेवढ्यात चुकून दरवाजाची बेल वाजली किंवा कोणाचा मोबाईल चुकून वाजला की याची साधना भंग पाहणार. मग तो दोष कोणाला देणार? स्वतःचा निश्चय कमी पडल्यामुळे नाही सांगणार. तुमचा मोबाईल वाजला, सांगितलं त्याला मोबाईल बंद करायला, का आवाज केला? नाहीतर मोबाईल तर कुकरची शेट्टी तरी घरामध्ये वाजते. म्हणजे आपली साधना होत नाही, याला जबाबदार तर कोणाला दिसतो? दुसऱ्याला. सांगतो मला तसं जागाच कळत नाही हो, घरी काही केल्या साधना होत नाही, कुठेतरी बाहेरच जाऊन साधना केली पाहिजे. मग तो तीर्थक्षेत्री जातो, म्हणतो आता तिकडे जाऊन 1 महिना साधना करणार. मग तीर्थक्षेत्री जातो, छान जागा घेतो, आता इथं मला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, कसले आवाज येणार नाही, घरातलं काही ऐकू येणार नाही, म्हणून तिथे साधनेला बसतो. तिथे बसतो आणि विचार घरातले करायला लागतो. आता घरी काय चालू असेल, कोणी काय केलं असेल, मुलगा वेळेवर जात असेल की नाही कामावर, किंवा हिची तब्येत ठीक असेल का बिघडली असेल, म्हणजे तिथे जातो आणि विचार घरातला करतो. असं साधनेच्या बाबतीत होतं. म्हणून शंकराचार्यांनी सांगितलं विचार महत्वाचा, दृढ निश्चय महत्वाचा, देश काळ ही जी साधनं आहेत ना ती दुय्यम आहेत. चांगलं ठिकाण मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर त्याबद्दल तक्रार नको. नाही आता 5 मिनिटं थांबते मी. हो त्यांना तुमची सगळ्यांची चिंता आहे. म्हणाले की बिचारे एवढे जण इतक्या वेळ बसलेत 2 तास, त्यांना चहा पान वगैरे, नंतर सगळेजण उठतील, तुमचं प्रवचन झाल्यावर निघून जातील आणि प्रसाद घेणारच नाही. त्यांना चिंता तुम्हाला प्रसाद मिळेल की नाही याची आहे. त्यामुळे कोणीही प्रवचन झाल्यावर त्यांनी जे तुम्ही सगळे अतिथी आहात त्यांचे आणि हरिभक्त आलेले आहात, त्यामुळे तुम्ही असं काही प्रसाद न घेतल्याशिवाय गेला तर त्यांना
वाईट वाटेल. त्यामुळे प्लीज कृपा करून प्रवचनानंतर त्यांनी जे व्यवस्था केलेली आहे त्याचा व्यवस्थित लाभ घ्या. तो प्रसाद आहे, त्याने कुठल्याही आपल्या साधनेत बाधा येणार नाही. 5 मिनिटं जरी उशिरा केल्याने काही फरक पडणार नाही. आपल्या साधनेचा भाग समजूया. त्यामुळे आता मी पुन्हा ब्रेक देणार आणि लगेच 10 मिनिटं बोलणार. त्याच्यापेक्षा आता मी हा जो विषय आहे तो संपवते. त्यामुळे इतर गोष्टींना जास्त महत्व द्यायचं नाही. महत्व कुठे पाहिजे? आपल्या गुरुंनी आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याचे विचार आपल्या अंतःकरणात घट्ट रुजले आहेत ना, त्याप्रमाणे मी जगतो किंवा जगते आहे ना. मी साधना करताना कुठल्या सबबी शोधत नाही ना. प्रामाणिकपणे माझी साधना चालू आहे ना. जसा गुरुनी विचार करायला सांगितलाय आणि जसा आचार करायला सांगितलाय तसा मी करते ना. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या तरी घाबरून न जाता किंवा सद्गुरू आणि देवाला दूषण न देता मी तेवढ्याच श्रद्धेने वाटचाल करते आहे ना. या गोष्टीला महत्व आहे. तो आपला अधिकार असतो. एखादा म्हणतो की माझ्या अध्यात्माची बैठक चांगली आहे की नाही. बैठक म्हणजे बसणं जास्त वेळ म्हणजे अध्यात्माची बैठक नसते. हे जे सगळं मी आता सांगितलं ना, ती किमान पात्रता आपल्या अंगी असणं म्हणजे अध्यात्माची बैठक. की काहीही झालं तरी मी या अध्यात्माच्या मार्गावरून दूर जाणार नाही हा निर्धार होणं ती अध्यात्माची बैठक असते. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्याला जर अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल किंवा हा श्री गीतेचा उपदेश आपल्या अंतःकरणात दृढ व्हायला हवा असेल असं जर वाटत असेल तर कोणाच्या पंगतीला बसायला सांगितलं माहितीये? अर्जुनाच्या. जसं अर्जुनाने श्रवण केलं ना गीतेच्या उपदेशाचं भगवंताने केलेल्या, तसंच तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी करा असं ज्ञानोबाराय म्हणतात. अहो अर्जुनाची पांक्ती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करून सती अवधान द्यावे. की अर्जुनाच्या पंक्तीला जे बसायला योग्य आहेत ना त्यांनी कृपा करून मी जे बोलतो आहे ना तिथे कृपा करून लक्ष द्यावं असं ज्ञानोबाराय सांगतात. मग प्रश्न येतो अर्जुनाची पंगत म्हणजे कोणती हो? कोणती गुणवत्ता होती अर्जुनाकडे? ज्ञानोबारायाने ती पण सांगितली की सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्यगती. चांगल्या मनाचा होता अर्जुन. सुमनु, साधकाचं मन चांगलं असलं पाहिजे. कोणाचाही राग द्वेष त्याच्या मनात असता कामा नये. कोणी कसंही वागू दे आपल्याशी, आपण सगळ्यांची चांगलंच वागा. शुद्ध मती, त्याची बुद्धी सुद्धा चांगली आहे, शुद्ध चोख आहे. त्याच्यात दुर्विचार कधीच येणार नाही. कोणाबद्दल कधीच वाईट विचार कामना कधीच येणार नाही. शुद्ध मती. तिसरा महत्वाचा गुण म्हणजे अनिंदकू. अर्जुनाच्या ओठावर कधीच कोणाची निंदा आली नाही, कौरवांची सुद्धा नाही. तसं म्हणाले कौरव त्याने पाण्यात पाहत होते अर्जुनाला, तरी सुद्धा अर्जुनाच्या ओठावर कधीच निंदा नाही आली. आणि आपण बाहेर बघतो समाजामध्ये 2 जण भेटले की तिसऱ्याची निंदा करतात. काय मिळतं निंदा करून? त्या तिसऱ्याला ठाऊकही नसतं पण उगाचच निंदा करतात. अशी निंदा करू नये साधकाने कोणाची. आपण आणि आपले सद्गुरू, आपण आणि आपला भगवंत एवढाच विचार करावा. एखाद्याचं काही चुकत असेल तर त्याचा विचार करायची आपल्याला काय गरज असते? तो आणि त्याचे गुरु किंवा तो आणि भगवंत बघून घेतील. त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळायचंच आहे. आपण का चिंता करायची? म्हणून कोणाची चिंताही नको आणि म्हणून निंदाही नको. अनिंदक होता. आणि मगाशी तुम्ही गुण सांगितलं अर्जुनाचा की अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठित. म्हणजे अर्जुन लक्षपूर्वक ऐकतो आणि जे ऐकलं तसं आचरण करतो. म्हणजे गुणवत्ता कोणती निश्चित झाली आपल्याला? सुमन, चांगलं मन पाहिजे, चांगली बुद्धी पाहिजे, कोणाचीही निंदा नको आणि सद्गुरू जे सांगतात तसं ते एकाग्र चित्ताने ऐकायचं आणि तसंच आचरण करायचं. हा किमान अधिकार साधकाचा असावा लागतो. मग तसं म्हटलं तर गीतेचं स्थान काय होतं? तत्वज्ञान उपदेश करण्याचं. युद्धभूमी किती कल्लोळ असेल त्यावेळेला. 2 सैन्य कौरव आणि पांडवांचं किती अक्षोणी सेना एकत्र, सगळी रणवाद्य वाजतायत, कोणीतरी जय जयकार करताय, शंख फुंकले जात आहेत, एवढा सगळा नाद कोलाहल
आणि त्या कोलाहलामध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत आणि अर्जुन एकाग्र चित्ताने तो उपदेश ऐकतोय. म्हणजे उपदेशासाठी स्थान महत्वाचं नाहीये, एकाग्रता महत्वाची. म्हणून जर अधिकार नसेल ना तर कितीही श्रेष्ठ गुरु असतील त्यांनी दिलेलं ज्ञान व्यर्थ जात. म्हणून जमीन ही सुपीक असायला, आपल्याला जे साधक आहोत ना, आपलं अंतःकरण ही आपली जमीन आहे, ती सुपीक असायला हवी. संत किंवा सद्गुरू जे आपल्याला सुपीक जमिनीत पेरतील ना ते तसं उगवायला हवं. म्हणून संत कोणालाही उपदेश करायला स्वतःहून जात नाहीत, विचारलं तर उपदेश करतात आणि अधिकार असेल तर उपदेश करतात. म्हणून काय म्हणले, अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार आहे ना तसा उपदेश करू. ज्यांनी अध्यात्म नुकतीच सुरुवात केली आहे त्याला त्याच्या पातळीवरच सांगू. ज्यांनी त्याच्या पुढे प्रगती केली आहे त्या पातळीवर, म्हणजे जो ज्या पातळीवर आहे तसा त्याला उपदेश, असा अध्यात्माचा मापदंड. म्हणून संत कधीही विचारल्याशिवाय सांगत नाही आणि सांगू नये असा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अलिखित नियम आहे की जो ज्ञानी आहे त्यांनी कोणीही विचारल्याशिवाय सांगू नये. आणि जो विचारतो त्याचा अधिकार काय आहे, त्याचा हेतू काय आहे असं लक्षात घेऊन त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला उपदेश करावा. आणि तो अधिकार ज्याचा त्याने मिळवायचा असतो साधनेने, चिकाटीने आणि निश्चयाने, तसा हा निर्धार आपल्या सगळ्यांचा दृढ हो आणि लवकरात लवकर आपल्यावर सद्गुरूंची आणि परमात्म्याची कृपा हो असा आशीर्वाद हे भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी वापर झालेली सर्व सेवा. तुम्ही इतक्या एकाग्र चित्ताने ऐकता, 2 तास हे तत्वज्ञानाचं ऐकणं सोपं नाहीये. त्यामुळे तुम्ही ऐकतात, तुम्हीच माझे भगवंत आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित.